नमस्कार. सगळ्या श्रोतृ वर्गाला माझा नमस्कार. श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या चरणी मी वंदन करते. मानवी जीवन आणि आध्यात्मिक उत्क्रांती हा विषय आज बोलायचा आहे. माझे सद्गुरू स्वामी विद्यानंद यांनाही वंदन करते. मी जे काही बोलणार आहे ती संपूर्ण प्रेरणा माझ्या सद्गुरूंची आहे. त्यांनी मला जे सांगितलं ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला काही ऋणनिर्देश करायचा आहे. या विषयाचा अभ्यास करताना काही संदर्भ ग्रंथ मी वापरले. त्यातले 2 ग्रंथ म्हणजे अमृतानुभवातलं अद्वैत दर्शन आणि मानवी जीवनात अध्यात्माचं नेमकं स्थान. हे माझ्या सद्गुरू स्वामी विद्यानंद यांचे 2 ग्रंथ आहेत. उत्तरा शास्त्री यांचं सावित्री तोही मी रेफरन्सला घेतला होता. त्याच्यानंतर शिवाजीराव भोसले यांचा मुक्तिगाथा महामानवाची हा ग्रंथही मी अभ्यासला. माननीय भारतीताई सुदामे आणि माननीय विवेकजी घळसासी यांना पण मी खूप शंका विचारल्या आणि त्यांनी मला वेळोवेळी खूप मदत केली. माझ्या सगळ्या मैत्रिणी ज्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं या प्रक्रियेमध्ये. म्हणूनच ही प्रक्रिया मी खूप एन्जॉय पण करू शकले. माझ्या भाच्यानी मला पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून दिलं. या सगळ्या मंडळींच्या ऋणात राहायला मला नक्की आवडेल. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी थोडीशी पूर्वपीठिका. माझे सद्गुरू स्वामी विद्यानंद हे पावसचे स्वामी स्वरूपानंद यांचे शिष्य. माझ्या सद्गुरूंना श्री अरविंद तत्वज्ञानाची खूप ओढ लागली. त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली आणि तेव्हा स्वामी स्वरूपानंदांना त्यांनी विचारलं, "मी करू का हा अभ्यास?" तेव्हा स्वामी स्वरूपानंद म्हणाले, "जिथे श्री अरविंद गेलेले आहेत तिथेच आपल्याला जायचं आहे." आणि मग माझ्या सद्गुरूंचा अफाट असा व्यासंग सुरू झाला आणि सावित्री या महाकाव्याचा स्वैर अनुवाद जगावेगळे जीवनपुष्प नावाच्या ग्रंथाची निर्मिती झाली. तेव्हापासूनच माझ्या मनात त्या अरविंद तत्वज्ञानाची जिज्ञासा निर्माण झाली. मग मी पॉंडेचेरी, नैनिताल, रायवला इथली आध्यात्मिक शिबिरं अटेंड केली आणि मग श्री अरविंद आणि श्री माताजी यांचा जीवन प्रवास नक्की कसा होता असे प्रश्न पडायला लागले. ते दिव्य जीवन कसे जगले आणि ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न म्हणजे आजचा विषय आहे. आपल्याला माहिती आहे आपले सगळे संत ज्ञानेश्वरांपासून श्री अरविंद माताजींपर्यंत हे अत्यंत थोर अशा विभूतिमत्व आहेत. याची देही याची डोळा ते परब्रह्मापर्यंत पोहोचले, सच्चिदानंदापर्यंत पोहोचले आणि आपल्या सगळ्यांसाठी अफाट असं अक्षर वाङ्मय त्यांनी निर्माण केलं आणि संपूर्ण मानवजातीला समर्पणाचा आदर्श घालून दिला. आपण जर आता श्री अरविंद यांचा जीवन प्रवास पाहिला तर तो थक्क होण्यासारखा आहे. त्यांनी देशकार्यात स्वतःला झोकून दिलं होतं लोकमान्य टिळकांसारखंच. तुरुंगवास, उपासमार या प्रक्रियेत त्यांचा सक्रिय सहभाग होता. म्हणजे जहाल प्रवृत्ती ते निवृत्ती हा जो श्री अरविंदांचा जीवन प्रवास आहे तो खूपच इंटरेस्टिंग आहे. श्री अरविंद काय किंवा माताजी काय यांच्या जीवन प्रवासात एक कॉमन धागा किंवा सूत्र आपल्याला सापडतं. त्यांना ईश्वर प्राप्ती हेच त्यांच्या जीवनाचं अंतिम ध्येय किंवा उद्दिष्ट त्यांनी ठरवलेलं होतं आणि त्या दृष्टीनेच त्यांचा जीवन प्रवास झाला. संपूर्ण जगापुढे त्यांनी समर्पणाचा आदर्श घालून दिला. पृथ्वीचा स्वर्ग व्हावा हे स्वप्न त्यांनी पाहिलं. पृथ्वीवर जे दुःख आहे, जरा आहे, व्याधी आहेत, अज्ञान आहे, नकार आहेत, मर्यादा आहेत, त्या त्यांना संपवून टाकायच्या होत्या. त्यांना पृथ्वीची उत्क्रांती घडवून आणायची होती आणि यासाठी ते आयुष्यभर झटले. सावित्री हे महाकाव्य श्री अरविंद 40 वर्ष लिहित होते. त्यातलं एक वाक्य आहे, ऑल कॅन बी डन इफ द गॉड टच इज देअर. हे वाक्य श्री अरविंद अक्षरशः जगले आणि आपल्या जगाला त्यांनी तो ईश्वर स्पर्शाचा, मनाला कसा ईश्वर स्पर्श झाला पाहिजे याचा एक आदर्श घालून दिला. त्यांना पृथ्वीचं प्रारब्ध बदलायचं होतं. आता आपण आपल्यासारख्या सर्वसामान्य माणसांनी नक्की काय केलं पाहिजे याची सूत्र, याचं मार्गदर्शन आपल्याला त्यांच्या तत्वज्ञानातून मिळतं. तसंच श्री माताजींचं जीवन पण खूप इंटरेस्टिंग आहे. त्या मूळच्या फ्रेंच आहेत, पण त्या भारतात आल्या आणि त्यांनी संपूर्ण त्यांचं आयुष्य या तत्वज्ञानासाठी, या ईश्वराच्या जाणीवेसाठी व्यतीत केलं. परत एकदा त्यांनी पण छोट्या छोट्या गोष्टीत आपण ईश्वर कसा शोधायचा याचा वस्तुपाठ आपल्याला घालून दिला.
श्री माताजींचं विचारधन सुद्धा खूप अभ्यास करण्यासारखं आहे. उदाहरणार्थ प्रार्थना आणि ध्यान, स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स ऑफ फ्लावर्स ही त्यांची काही पुस्तकं आहेत. श्री माताजींनी स्पिरिच्युअल सिग्निफिकन्स ऑफ फ्लावर्स या पुस्तकामध्ये 898 फुलांना आध्यात्मिक नावं दिली आहेत. त्यातली काही फुलं आज आपण बघणार आहोत. पहिलं फूल आहे सोनटक्का. आपण आता स्लाइड बघूयात. हे जे सोनटक्क्याचं फूल आहे त्याला श्री माताजी सच्चित आनंद म्हणतात. आता आपल्याला माहितीये श्री अरविंद या शब्दाचा अर्थ कमळ असा आहे. त्या कमळाला माताजी अवतार म्हणतात. आपण आता कमळाची स्लाइड बघूयात. अशी अनेक फुलं, म्हणजे अजून एक खूप इंटरेस्टिंग उदाहरण म्हणजे बुचाचं फुल असतं. आपण सगळ्यांनी बुचाची फुलं पाहिलेली आहेत. त्या बुचाच्या फुलाची रचना अशी असते की 2 पाकळ्या पुढे असतात, 2 पाकळ्या मागे असतात आणि 2 पाकळ्या असे हात जर आपण केले आकाशाकडे तर तशा प्रकारे त्या 2 पाकळ्या असतात. तर माताजींना असं वाटतं की ही फुलं जणू काही त्या ईश्वराला साद घालतायत की तुम्ही माझ्यासाठी खाली या, आणि ती फुलं ती आनंद व्यक्त करतायत असं श्री माताजी त्या पुस्तकामध्ये म्हणतात. आता आपण सगळेजण म्हणतो, आपल्याला माहितीये की ईश्वर चराचरात भरलेला आहे. मग तो आपल्यात पण आहे. आपल्यातही ईश्वरी अंश आहे, आपल्या देहात आहे, अगदी आपल्या पेशी पेशीपर्यंत हे चैतन्य तत्व आहे. मुळात आपल्याला मानवी जन्म भगवंतानी दिला ही खूप मोठी अनमोल देणगी आहे. हे आपण कधी कधी विसरून जातो. पण श्री अरविंद असं म्हणतात की धुलीकणाचाही धिक्कार करायचा नाही. नथिंग इज टू बी रिजेक्टेड. आणि माताजी असं सांगतात की कोणतंही काम करताना जर ईश्वराला स्मरून केलं तर ती साधना होते. आता मानवी जन्म म्हणजे काय, तुम्हाला का मिळाला, या प्रश्नाची सगळ्यांची उत्तरं वेगवेगळी असणार आहेत. कारण प्रत्येक माणूस वेगळा, त्याची परिस्थिती वेगळी, त्याची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती वेगळी, त्याच्या विचार, इच्छा, भावना, वासना वेगळ्या, आणि त्याचं जेनेटिक्स पण वेगळं. पण तरी सुद्धा कदाचित मागच्या काही जन्मांमध्ये आपण चांगली कर्म केली असतील म्हणून आपल्याला हा मानवी जन्म मिळाला. आता मानवी जन्म मिळण्याचं अजून एक कारण श्री अरविंद सांगतात किंवा सगळी संत मंडळी सांगतात, या जन्माचं सार्थक करण्यासाठी आपल्याला हा जन्म मिळाला आहे. नराचा नारायण व्हायला हवा आहे, किंवा श्री अरविंदांच्या भाषेत मानवाचं महामानवात रूपांतरण होण्यासाठी हा जन्म मिळालेला आहे. आता आपण हा मानवी जीवन म्हणजे काय याची एक स्लाइड बघूयात. जन्म आणि मृत्यू याच्यामधला जो आपला जीवन प्रवास आहे त्याला आपण मानवी जीवन असं म्हणतो. आता ईश्वराने सृष्टीचं जसं नियोजन केलंय, आपल्याला माहितीये की प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय, तसंच मानवाचंही आहे. श्री ज्ञानेश्वर म्हणतात, देखे अनुक्रमाधारे स्वधर्म जो आचरे तो मोक्ष तेणे व्यापारे निश्चित पावे. सगळ्या मानव जातीचं, ब्रह्मांडाची निर्मिती त्या भगवंतानी केली आहे. त्याचं नियंत्रण पण केलंय, त्याचं नियोजन पण केलेलं आहे. आपल्या बाबतीत जे काही घडतंय ते सगळं भगवंत घडवत असतो. आपण हे विसरतो आणि आपल्याला उगीच असं वाटतं की सगळ्या गोष्टी आपण करतो. हे जेवढ्या लवकरात लवकर आपल्याला समजेल की माझ्यासाठी भगवंत सर्व काही करतो आहे, इट इज ऑल डिझाइन्ड अँड डेस्टाइन्ड, तेव्हा माझी आध्यात्मिक प्रगती, उत्क्रांती लवकर होईल. आता आपण आपल्या जीवनाचे 2 स्तर आहेत अशी कल्पना करूयात, आणि आहेतच ते. एक आहे आपलं भौतिक किंवा व्यावहारिक जीवन जे आपण डे टू डे जगत असतो, आणि दुसरं आहे आध्यात्मिक जीवन. आता सुरुवातीला आपण भौतिक जीवन म्हणजे काय आहे त्याची स्लाइड बघूयात. भौतिक जीवनामध्ये काय काय आहे? जन्म आहे, 4 आश्रम आहेत, कुटुंब, शिक्षण, व्यवसाय, नोकरी, आर्थिक स्थिती, कुटुंब, जबाबदाऱ्या, कर्तव्य, जीवनातले चढ उतार, जीवनातली सुख दुःख, व्यवहार, अडचणी आणि मिळणारा आनंद. आता परत एकदा प्रत्येक व्यक्तीची ही दोन्हीही जीवन वेगवेगळी असणार आहेत. पहिल्यांदा आपण भौतिक जीवनाचा विचार करूयात. आपण जन्माला येतो, लहानाचे मोठे होतो, शिक्षण घेतो, व्यवसाय, नोकरी करतो. मग आपण कुटुंबात आपल्या ज्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात, कर्तव्य असतात, ती पार पाडतो आणि खूप वैविध्यपूर्ण असं आपण जीवन जगतो.
आणि ह्या जीवन चक्रामध्ये आपण गुरफटून जातो, गुंतून पडतो आणि आपण कधी 60 वर्षाचे झाले हेच आपल्याला कळत नाही. हे जीवनचक्र किंवा हे सृष्टीचक्र चालवणारी एक अद्भुत अशी शक्ती असते, जी शक्ती ज्याला आपण वेगवेगळी नावं देऊ शकतो, परमेश्वर, भगवंत, परब्रह्म, सच्चिदानंद. पण ती शक्ती आपल्या पाठीमागे 100% असते. याचं भान आपल्याला ठेवायला लागतं. आपल्या जीवन प्रवासामध्ये आपल्याला हा कधी प्रश्न पडतो का, की जन्मापासून ते आत्तापर्यंत माझा श्वास आणि प्रश्वास विनासायास चालू आहे. ही अद्भुत या श्वास प्रश्वासाला कोण शक्ती पुरवतं? किंवा आपल्या शरीरातल्या ज्या अवयव संस्था आहेत, त्या त्यांना नेमून दिलेली कामं अतिशय प्रामाणिकपणे पार पडतात. ते कुणामुळे घडतंय हे सगळं? हा कृतज्ञता भाव यालाच श्री अरविंद, श्री माताजी अभिप्सा म्हणतात किंवा शुद्ध भक्ती असं म्हणतात. आता परत एकदा अजून एक प्रश्न, की मी कोण आहे? मी म्हणजे देह आहे का? तर नाही, मी देहापेक्षा वेगळा आहे. मी म्हणजे ईश्वरी अंश आहे. थोडक्यात मी एक शक्तीचा समुच्चय आहे. तर मी म्हणजे आत्मा आहे, ही मनोधारणा पक्की होण्याचा जो प्रवास आहे, त्याला आपण मानवी जीवन असं म्हणतो. आपलं भौतिक जीवन जगताना श्री अरविंद नेहमी आपल्याला म्हणतात, की आपण शरीर आणि मनाच्या मागण्यांसाठी ते जगत असतो. हे बदललं पाहिजे. आता आपण दुसरा स्तर आपल्या जीवनाचा, ज्याला आपण आध्यात्मिक जीवन म्हणतो, त्याची स्लाईड बघूयात. आध्यात्मिक जीवनामध्ये अंतःकरण चतुष्टय आहे, म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आपला स्वभाव, विचार, भावना, इच्छा, वासना, प्रेरणा, ऊर्जा, कर्म करण्याची प्रेरणा, जाणीवा, संवेदना, प्रारब्ध आणि संकल्प विकल्प. आता आध्यात्मिक जीवन किंवा अध्यात्म म्हणजे काय, तर भौतिक जीवनात मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे अध्यात्म. मी आत्मा आहे, पण आत्मा कसा आहे, तो मला दिसतो का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न म्हणजे आध्यात्मिक जीवन. परत एकदा श्री अरविंदांचं वाक्य, ऑल कॅन बी डन इफ द गॉड टच इज देअर. माझ्या बाबतीत जे काही घडतंय ते सगळं ईश्वर घडवतोय. हा ईश्वरी स्पर्श आपल्या प्रत्येक विचाराला व्हायला हवा, असं श्री मा आणि श्री अरविंद आपल्याला सांगतात. ज्या काही घटना घडतायत त्या इट इज ऑल डिझाइन्ड अँड डेस्टाइन्ड. सावित्री या महाकाव्यामध्ये श्री अरविंद आपल्याला सांगतात, की सत्यवान आणि सावित्री पहिल्यांदा ज्या जागी भेटले त्या कॅन्टोचं नाव मीटिंग डेस्टाइन्ड प्लेस असंच आहे. म्हणजे त्यांच्याही बाबतीत इट इज ऑल डिझाइन्ड अँड डेस्टाइन्ड. आता सगळ्यांना परत आपण आपल्या मानवी जीवनाकडे येऊया. आपल्या जीवनामध्ये आपल्याला नक्की काय हवं असतं? आनंद, शांती, सुख, समाधान. त्याच्यासाठीच आपण अखंड झटत असतो, राबत असतो. आता एक जीवन जगणं ही एक कला आहे, कौशल्य आहे. हेच श्री अरविंद आणि श्री माताजी आपल्याला सांगतायत आणि ते कसं जगलं पाहिजे याचा एक वस्तुपाठ आपल्याला घालून देतायत. आपणच आपल्या मनाने हे जीवन शांत करू शकतो किंवा अशांत करू शकतो. मग याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? तर याच्यासाठी अखंड चिंतन, मनन, अभ्यास, त्या ईश्वराचा निधिध्यास घेणं गरजेचं आहे. ही जी सगळी माणसं आहेत, श्री अरविंद काय, श्री माताजी काय, सगळे संत काय, त्यांना हे सगळं एका दिवसात साधलंय का हो? तर नाही. त्याच्यासाठी त्यांनी अखंड, निरंतर, सातत्याने प्रयत्न केले आणि ते प्रयत्न आपणही केले पाहिजेत असं ते आपल्याला सांगतात. आणि त्यांनी ईश्वराला साद घातली, ईश्वराला बोलवलं आणि त्याचा प्रतिसाद म्हणून ईश्वर त्यांच्या मदतीला आला. याची काही उदाहरणं आपल्याला खूप माहिती आहेत आपल्या रामायण महाभारतामध्ये. पहिलं उदाहरण मला सांगावंसं वाटतं म्हणजे द्रौपदीचं. द्रौपदीचं जेव्हा वस्त्रहरण झालं तेव्हा तिने श्रीकृष्णाला बोलवलं आणि तो वस्त्र होऊन आला. जोपर्यंत तिने श्रीकृष्णाला बोलवलं नव्हतं तोपर्यंत श्रीकृष्ण आला नाही. दुसरं एक पांडुरंग आणि रुक्मिणीचं खूप छान उदाहरण आहे. एकदा पांडुरंग जेवायला बसले होते, रुक्मिणी जेवायला वाढत होत्या. ते अचानक उठले देव, म्हणाले की माझा भक्त मला बोलवतोय, त्याला काही मुलं दगड मारतायत, मला त्याच्या मदतीला गेलं पाहिजे. ते गेले 4 पावलं आणि परत आले. तेव्हा रुक्मिणीने त्यांना विचारलं, काय झालं? तर ते म्हणाले, की त्या भक्ताला माझी आता गरज नाहीये. त्याने हातात दगड घेतलाय. त्यामुळे तो करेल आता त्याला काय करायचंय ते. म्हणजे परत एकदा, की करता करविता फक्त भगवंत आहे.
ही मनोधारणा आपल्या मनात जोपर्यंत पक्की होत नाही तोपर्यंत आपल्या आयुष्याची ध्येय निश्चिती पण होत नाही की मला ईश्वर हवा आहे. आता आपल्याला भौतिक जीवनाकडून जर आध्यात्मिक जीवनाकडे जायचं असेल किंवा आपली उत्क्रांती साधायची असेल तर ती कशी साधायची याचं उत्तम उदाहरण म्हणजे सावित्री या काव्यामध्ये श्री अरविंदांनी आपल्याला दिलेलं आहे. अश्वपती म्हणजे सावित्रीचे वडील, त्यांनी सच्चिदानंदापर्यंत ते कसे गेले, जगदंबेला त्यांनी कसं प्रसन्न करून घेतलं याचं संपूर्ण वर्णन सावित्री या महाकाव्यात श्री अरविंद करतात. अश्वपतीचा योग नावाचा कॅन्टो आहे त्याच्यात ते करतात. आता अश्वपतींनी 18 वर्ष कठोर तपश्चर्या केली, साधना केली, कठोर अशी साधना केली आणि ते जगदंबेपर्यंत पोहोचले. आणि त्यांनी जगदंबेला सांगितलं की तुला पृथ्वीवर यावं लागेल कारण पृथ्वीवर जी दुःख आहेत ती तुला कमी करायची आहेत. म्हणून जगदंबा त्यांच्या पोटी आली आणि ती म्हणजे सावित्री. आता अश्वपतींनी ही जी साधना केली किंवा हा उत्क्रांतीचा मोठा टप्पा गाठला त्या टप्प्याला किंवा त्या प्रक्रियेला श्री अरविंद चेतनेची शिडी असं म्हणतात किंवा लॅडर ऑफ कॉन्शियसनेस असं म्हणतात ते. आणि हे अतिशय कठोर परिश्रमामुळे त्यांना प्राप्त झालं, ते अजिबात सोपं नव्हतं. तर आता आपण सर्वसामान्य माणसं आहोत त्यामुळे चेतनेच्या शिडीला एक मी प्रतिकात्मक रूप म्हणून प्रयत्नांची शिडी असं म्हणते. एक आपण आता त्या प्रयत्नांच्या शिडीचा एक स्लाइड बघूयात. कल्पना करायचा की हा त्रिकोण म्हणजे एक छोटा डोंगर आहे. इथे खाली आपण उभी आहोत सगळी सर्वसामान्य माणसं आणि त्या डोंगराच्या टोकाला ईश्वराचं वसती स्थान आहे. आणि हा डोंगर आपल्याला चढून जायचा आहे त्याच्यासाठी आपल्याला अथक परिश्रम करावे लागणार आहेत, अनेक गोष्टींमध्ये बदल करावे लागणार आहेत. पण ही प्रयत्नांची शिडी आपल्याला नक्की चढायची आहे तर आणि तरच आपली उत्क्रांती घडू शकेल. आता आपल्याला परत एकदा या उत्क्रांतीच्या दिशेने जायचं असेल तर श्री अरविंद सांगतात 3 गोष्टींमध्ये बदल किंवा परिवर्तन आपल्याला करायला लागेल. कोणत्या आहेत या 3 गोष्टी? तर मन, प्राण आणि शरीर. सुरुवातीला आपण आपल्या मनाचा विचार करूया. जैसी वाहे गंगा तैसे त्याचे मन, भगवंत जाणत या जवळी. याचं उदाहरण म्हणजे श्री ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंड. यांना समाजाकडून प्रचंड अपमान, निंदा, अवहेलना सोसावी लागली. पण त्यांनी त्याच समाजाच्या कल्याणाचा प्रयत्न केला आणि त्यांची मनोधारणा अतिशय शांत स्थिर होती कारण ती ईश्वर चरणी गुंतलेली होती. ईश्वर प्राप्ती हे त्या भावंडांच्या जीवनाचं ध्येय होतं. आणि ईश्वरावरची दुर्दम्य असीम अशी श्रद्धा. श्री अरविंद यांनाही देशकार्य करताना अनंत अडचणींना तोंड द्यावं लागलं. म्हणजे रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग. पण त्या सगळ्यावर श्री अरविंदांनी मनानीच मात केली. अजून एक उदाहरण जर द्यायचं झालं तर श्री ज्ञानदेवांचे आई वडील, त्यांना ह्या सगळ्या लोकांनी वाईट टाकलं समाजाने, त्याचा खूप विषाद मनामध्ये निर्माण झाला आणि ते ब्रह्मगिरीच्या डोंगरावर जायला निघाले. तेव्हा विठ्ठलपंत म्हणजे ज्ञानदेवांच्या वडिलांना त्यांच्या रुक्मिणीताईंनी विचारलं कसं होणार आपलं त्या डोंगरावर, कसे आपण राहूया. तेव्हा त्यांच्या हातात विठ्ठलाची मूर्ती होती. ते म्हणाले हा विठ्ठल आहे आपल्या बरोबर, तो आपल्याला कशाला काहीही कमी करू देणार नाही, कमी पडून देणार नाही. म्हणजे कोणत्याही परिस्थितीचा आनंदाने स्वीकार करण्याची जी मनोधारणा आहे हे उत्क्रांत मनाचं लक्षण आहे असं मला वाटतं. आता दुसरी पायरी, प्रयत्नाची पहिली पायरी काय आहे तर आपण मनात परिवर्तन करायला पाहिजे. दुसरी पायरी आहे की प्रामाणिकपणा. आपण स्वतःशी तरी प्रामाणिक आहोत का हे आपण तपासून पाहिलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण खोटं बोलत असतो. याचं एक आदर्श उदाहरण मला भारतीताई सुदाम यांनी सांगितलं. आणि अजून एक मुद्दा असा आहे की श्री अरविंद यांना जे सत्य सांगायचे, जे परमसत्य सांगायचे ते आपल्यापासून लाखो मैल दूर आहे. आधी आपण प्रामाणिकपणावरच आपल्या काम करायला पाहिजे. लालबहादूर शास्त्रींचं हे उदाहरण आहे. लालबहादूर शास्त्री जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्यांच्याकडे एक माणूस आला आणि त्यांना पैसे मागितले. मला जरा मदत करा, मला 200 रुपये हवेत. लालबहादूर शास्त्री म्हणले माझ्याकडे पैसे नाहीयेत. त्यांच्या पत्नी शेजारी उभ्या होत्या लालबहादूर शास्त्रींच्या. त्या म्हणल्या माझ्याकडे आहेत पैसे, मी देऊ का? ते म्हणाले द्या. तो माणूस यथावकाश निघून गेला आणि लालबहादूर शास्त्रींनी पत्नीला विचारलं
तुझ्याकडे पैसे कुठून आले? तू काही काम करायला जात नाहीस, मिळवत नाहीस. तेव्हा त्या पत्नीने उत्तर दिलं, तुमच्या पगारातल्या ₹200 पगारातले 10-10 रुपये बाजूला काढून मी ते पैसे साठवले होते. लाल बहादूर शास्त्रींनी ऑफिसमध्ये फोन केला आणि सांगितलं, माझा पगार 10 रुपये कमी करा. हे टोकाच्या प्रामाणिकपणाचं उदाहरण आहे, पण त्यातला काही टक्के भाग तरी आपण घेतला पाहिजे किंवा अंगी बाणवला पाहिजे. आता आपण मनाची स्लाइड बघूया. मनाचे काही पैलू आहेत ते बघूया. मनामध्ये काय काय असतं? तर विचार, संवेदना, जाणीवा, बुद्धी, चित्त, अहंकार, प्रेरणा, भावना, चंचलता, इच्छा, लवचिकता, काठिण्य, तरलता. आपली बहिणाबाई म्हणते ना, मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, मन पाखरू पाखरू त्याची काय सांगू मात, आता व्हत भुईवर मग गेलं अभयात. बहिणाबाई कुठल्याही शाळेत गेली नव्हती, अजिबात शिकलेली नव्हती. तिला ही प्रेरणा कुठून मिळत होती? उत्तर एकच आहे, ईश्वर ही प्रेरणा तिला देत होता. आता बहिणाबाई म्हणते तसं आपलं मन ह्या गुराढोरांसारखं सतत उधळत असतं. या मनाला जागेवर कसं आणायचं? त्याच्यावर श्री अरविंद असं सांगतात, की मनाला जागेवर आणण्यासाठी त्याला आपल्याला त्याच्याशी मैत्री करावी लागेल. म्हणजे त्याचे जे सवंगडी आहेत, बुद्धी, चित्त, अहंकार, ते पण जागेवर येतील. आणि हे मन खूप खोडकर आहे. त्याला जागेवर आणण्यासाठी त्याला ईश्वर चरणाशी गुंतवावं लागेल. ईश्वर स्पर्शाची जाणीव त्या मनाला द्यायला लागेल. आणि मग ते मन आपलं ताळ्यावर येतं. आता याची खूप उदाहरणं मनाची आपल्याला देता येतील. त्यातलं पहिलं मला असं वाटतं, की आपण कायम म्हणतो, आज ना माझं चित्त थाऱ्यावर नाहीये. काहीतरी किरकोळ मनाविरुद्ध गोष्ट घडलेली असते आणि त्यामुळे मनात विचारांचं तांडव चालू असतं. त्यावेळी आपल्याला मनाला असं सांगायला पाहिजे, ठीक आहे, काही गोष्टी घडणार आहेत मनाविरुद्ध, कारण ती पण ईश्वराचीच इच्छा आहे. अजून एक उदाहरण जर घ्यायचं झालं तर संत एकनाथ महाराजांचं, जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एक व्यक्ती त्यांच्या अंगावर 21 वेळा थुंकली. ते गंगा स्नान करून आले तेव्हा. तेव्हा एकनाथांनी अत्यंत सकारात्मकपणे काय सांगितलं, की असू दे, काही हरकत नाहीये. माझं 21 वेळा गंगा स्नान झालं. म्हणूनच एकनाथ शांती ब्रह्म झाले. कौन कहते है भगवान आते नहीं, तुम मीरा के जैसे बुलाते नहीं. कौन कहते है भगवान खाते नहीं, तुम शबरी के जैसे खिलाते नहीं. हे जे आहे, आणि माऊली म्हणतात, तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. आता शबरीचे उदाहरण माहितीये, की तिच्या कर्माचा कर्मयोग झाला. कसा झाला? तर शबरी रोज श्रीरामांची वाट बघायची आश्रमामध्ये. आश्रम झाडून पुसून स्वच्छ करायची, फुलांच्या रांगोळ्या घालायची आणि वाट बघायची. परत एकदा श्री अरविंद यांचं जे वाक्य आहे, ऑल कॅन बी डन इफ द गॉड टच इज देअर, हे ती जगली शबरी. श्री माताजींचं एक फार सुंदर उदाहरण आहे. माताजी एकदा त्यांच्या सहकाऱ्यांबरोबर श्री अरविंदांच्या खोलीच्या आत चालल्या होत्या. तेव्हा खोलीच्या चौकटीवर एक चिमणी शांत बसलेली होती. तेव्हा माताजी म्हणाल्या, वी विल स्टॉप हिअर फॉर सम टाइम बिकॉज द स्पॅरो इज मेडिटेटिंग. काय मनाचा स्तर आहे, काय मनाची तरलता आहे. आणि परत एकदा, की त्या छोट्याशा चिमणीमध्ये पण माताजींना भगवंत दिसतोय. अर्जुना समत्व चित्ताचे, तेची सार जाण योगाचे, जेथे मन आणि बुद्धीचे ऐक्य आती. ही जी समत्वाची भावना आहे, की भोवताली दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीत परमेश्वर बघणं, हे माताजींचं अतिशय ज्वलंत असं उदाहरण आहे. आता आपल्याला माहिती आहे, आपलं मन खूप मल्टीफॅसेटेड आहे. त्या मनाचे काही पैलू, म्हणजे जसे मनात षड्रिपू असतात तसे चांगले गुणही असतात. आता एक आपण मनाची परत एकदा स्लाइड बघूया. प्रेम, आदर, समाधान, शांती, स्थिरता, दया, कृतज्ञता, करुणा, क्षमा, सहवेदना आणि सहानुभूती. आता श्री अरविंद असं सांगतात, की आपण या जन्मात मागच्या जन्मीचे काही पूर्वसंस्कार, सवयी, आवडीनिवडी बरोबर घेऊन आलेलो असतो. त्याच्यात आपल्याला बदल करायला लागतात आणि आपल्यालाच ठरवायचंय, की आपलं जीवन आपण कसं जगणार आहोत. हसत जगणार आहोत, आनंदी जगणार आहोत का रडत जगणार आहोत. आपल्याला माहिती आहे, आपल्या भोवताली अशी खूप माणसं असतात, की जे कायम शांत, आनंदी, समाधानी जीवन जगत असतात.
बघायला गेलं तर त्यांच्याकडे फार काही भौतिक समृद्धी नसते, फार पैसे असतात असं नाही, पण ते खूप आनंदात असतात. त्याचं एक उदाहरण मला माझ्या घरातच सापडलं. माझ्याकडे शारदाबाई म्हणून भांडी घासायला येतात. त्या शारदाबाईंना तुम्ही कधीही विचारा, "शारदाबाई तुम्ही कशा आहात?" त्यांचं उत्तर एकच असतं, "ताई समर्थांनी उत्तमातलं उत्तम ठेवलंय बघा." ही जी मनोधारणा आहे, हा जो त्या भगवंताबद्दलचा कृतज्ञता भाव आहे, हीच भक्ती आहे. हेच परिवर्तित किंवा उत्क्रांत मनाचं उदाहरण आहे असं मला वाटतं. आता आपल्या सगळ्यांना माहितीये, की आपल्या मनात अनावश्यक कचरा सातत्याने साठला जातो. तो कचरा लांब दूर करायला लागतो. याच्याबद्दल एक सिमिलर उदाहरण मला असं वाटलं, की आपल्या स्वयंपाकघरामध्ये बेसिन असतं. त्या बेसिनला आपण एक जाळी लावतो, की त्याच्यातनं स्वयंपाकाचा कचरा जाऊन ती जाळी खाली तुंबू नये म्हणून. तसाच मनात असणारा अनावश्यक कचरा आपल्याला वेळोवेळी साफ करावा लागतो. तरच मनाची आधीची सवय बदलते. त्याच्यासाठी माऊली सांगतात, "अगा जया जे विहित, ते ईश्वराचे मनोगत." माझ्या समोर जे काही कर्म आलं आहे, ते परमेश्वराने माझ्यासाठी निर्माण केलं आहे किंवा त्याचं मनोगत आहे आणि ते काम मला प्रामाणिकपणे करायला पाहिजे. अजून पुढे माऊली असं म्हणतात, "देखे अखंडित प्रसन्नता, आथी जेथ चित्ता, तिथे रिगणे नाही समजता संसार दुःखा." ही जर माझी चित्ताची प्रसन्नता, आनंद कायमस्वरूपी असेल, तर माझ्यासमोर कुठलाही प्रसंग घडला, सुखाचा असो, दुःखाचा असो, मी त्या प्रसंगाकडे समत्वानी बघू शकते किंवा मला बघायला पाहिजे. त्याचं उदाहरण आपल्याकडे आहे. संत जनाबाई आहे. ती काय म्हणते? "दळिता कांडिता तुझं गायी अनंता." आणि मग पांडुरंग तिला दळणाला मदत करायला जातो. किंवा चोखामेळा म्हणतो, "जोहार मायबाप जोहार, तुमच्या महाराचा मी महार, तुमच्या उष्ट्यासाठी आलो." किंवा संत एकनाथ जेवायला बसले होते. त्यांच्या पानात पुरणपोळी होती. अचानक एक गाढव आला आणि त्यांनी पुरणपोळी पळवून नेली. तेव्हा तुपाची वाटी घेऊन एकनाथ त्या गाढवाच्या मागे धावले आणि म्हणाले, "अरे नुसती पोळी खाऊ नकोस, हे तूप पण खा, तुझं पोट दुखेल." ही जी मनाची तरलता आहे, हे उत्क्रांत मनाचं परमोच्च टोकाचं असं उदाहरण आहे असं मला वाटतं. माननीय शिवाजीराव भोसले यांच्या पुस्तकात एक फार सुंदर वाक्य आहे जे मला खूप आवडलं. ते म्हणतात, की आपण बरीचशी कामं हातावेगळी करतो. तर ही हातावेगळी जेव्हा ही आपण कामं करतो, ती मनावेगळी पण आपल्याला करता आली पाहिजेत. एक्झॅक्टली तेच श्री अरविंद आपल्याला सांगतात, की आपण त्या कर्मामध्ये खूप गुंतून पडतो, अडकून पडतो. कारण कर्मामुळे चिकटावा निर्माण होतो. म्हणजे काय? तर आपण प्रत्येक कामाशी म्हणा, व्यक्तींशी म्हणा, नातेवाईकांशी म्हणा, भावनेने चिकटलेलो असतो. भावना ओलसर असते, त्यामुळे चिकटावा निर्माण होतो. बुद्धी मात्र त्या मानाने कोरडी असते. हा जो चिकटावा आहे, तो कमी झाला पाहिजे. उदाहरणार्थ, समजा ओल्या शेणाचा गोळा आपण भिंतीवर फेकला, तर गोळा खाली पडतो, पण भिंतीवर डाग पडतो. तशी आपली गुंतवणूक असते. ती गुंतवणूक कमी व्हायला पाहिजे, असं श्री अरविंद आपल्याला सांगतात. अजून एक म्हणजे आपण सतत मनात काहीतरी हेतू ठेवून काम करतो. उदाहरणार्थ, मी एक खूप अभ्यास केलाय कारण मला परीक्षेत चांगले मार्क पाहिजे. हे कुठेतरी जर आपल्याला उत्क्रांत व्हायचं असेल, तर हे कुठेतरी बंद झालं पाहिजे. माझ्यासमोर जे कर्म आलंय, ते मला ईश्वराने सांगितलंय. ईश्वरासाठीच मला ते करायचंय. हा भाव जेव्हा मनामध्ये सातत्याने निर्माण होईल, तेव्हा ही गुंतवणूक कमी होईल. उत्तरा शास्त्री यांच्या सावित्री या पुस्तकात खूप सुंदर विचार त्यांनी मांडलाय. श्री अरविंद ज्याला मृत्यू म्हणतात, तो शरीराचा मृत्यू नाही. मृत्यू म्हणजे मानवाच्या जीवनात अनुभवावे लागणारे सगळे नकार, मर्यादा, अज्ञान या सर्वांचं प्रतीक म्हणजे मृत्यू. प्रेम ही अशी उच्च शक्ती पृथ्वीवर अवतरित झाली आहे, की केवळ प्रेमाने या मृत्यूवर विजय मिळवता येतो. त्याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सावित्री आहे. खूप साधा प्रसंग आहे उदाहरणार्थ, जो आपण प्रत्येकाने अनुभवलेला आहे. आपल्या घरात आपला मुलगा किंवा मुलगी खूप रागावून, चिडून घरात येतात. काहीतरी त्यांच्या मनाविरुद्ध झालेलं असतं. आदळआपट होते, चिडचिड होते आणि आई हक्काची असते, त्याच्यामुळे तिच्यावर तो राग काढला जातो. तेव्हा आपण काहीही न बोलता शांतपणे त्यांना जर जवळ घेतलं, त्यांच्या पाठीवरून हात फिरवला, तर त्या रागाचं प्रमाण काही टक्के कमी होऊ शकतं. अमृतानुभवात माऊली म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली, "प्रेमाची दाटुकी होते,
म्हणजे त्यांच्या हृदयात प्रेम मावेनासं होतं, त्या हृदयात प्रेमाचा पूर येतो. आता मनाच्या परिवर्तनाबद्दल बोलताना मनाचा जो चौथा अवयव आहे, अहंकार, तो खूप घातक आहे. तो लवकर कमी होत नाही, तो लवकर जात नाही. त्याचं एक उदाहरण आहे. एक डिस्ट्रिक्ट जज होता. त्याला नाव, प्रसिद्धी, पैसा सगळं काही मिळालेलं होतं. पण तो आनंदी नव्हता. तेव्हा त्यांनी त्यांच्या सद्गुरूंना विचारलं, की माझा अहंकार मी कसा कमी करू? तेव्हा सद्गुरूंनी फार सुंदर उत्तर दिलं. ते म्हणाले, "हे जे तू काम करतोयस ते सोड आणि त्या देवळाजवळ भिकारी म्हणून राहा. म्हणजे तुला तुझ्या शरीर आणि मनाला लागलेली अहंकाराची सवय निघून जाईल." आता परत एकदा मुद्दा तोच, की ह्या सगळ्या मंडळींनी त्यांची आयुष्य वेचली ईश्वराच्या चिंतनात, मननात, निधिध्यासामध्ये. त्यांना हे काही एका दिवशी साधलेलं नाही. आणि सगळ्यात हाईट म्हणजे आपल्याला माहित नाहीये देव कसा दिसतो, तो कुठे आहे. पण तरीही त्या ईश्वरावर श्रद्धा ठेवून ते त्यांचा साधना मार्ग, त्याचा अवलंब करत राहिले. श्री अरविंद सावित्रीत म्हणतात, की आपल्याला जरी माहिती नाहीये देव, तर सावित्रीने काय केलं, तर पॅशनेटली सावित्री प्रेज टू द इनव्हिजिबल फॉर्म्स ऑफ गॉड. म्हणजे तो प्रवास, ते स्वरूप कसं आहे हे जाणून घेण्यासाठी जिद्दीने आपल्याला त्या उत्क्रांतीची, प्रयत्नांची शिडी चढायची आहे. अजून एक उच्च कोटीच्या भक्तीचं उदाहरण किंवा मनाच्या तरलतेचं उदाहरण माननीय विवेकजी घळसासीनी त्यांच्या व्याख्यानात दिलं होतं. गुलाबराव महाराज हे अंध होते, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ते एकदा आळंदीला आले होते, कारण आळंदीला माऊलींच्या समाधीची पूजा करायची होती. पूजा दुसरी व्यक्ती करत होती. गुलाबराव महाराज त्यांच्या मागे बसले होते. मग ती पूजा करताना माहिती आपल्याला दूध, दही, पंचामृताने ते करणं चाललं होतं. तेव्हा गुलाबराव महाराजांनी त्या बाबांना खांद्याला हात लावला. म्हणाले, "बाबा थांबता का जरा?" ते म्हणाले, "का हो, काय झालं?" "अहो, तुमच्या हातात जी अंगठी आहे ना, ती माऊलींना टोचतीये, ती काढून ठेवा." इतकी तरलता मनाची, इतकं त्या भगवंताशी ऐक्य, हे केवढं परमोच्च टोकाचं उदाहरण आहे, असं मला वाटतं. आता आपण उत्क्रांतीकडे जाऊयात. उत्क्रांती म्हणजे काय? तर आपल्या विचारांची पातळी उंचावणं. आपण आता ज्या मानसिक स्तरावर आहोत, त्याच्यापासून उंच उडी घेणं. किंवा ज्ञानेश्वरांना समाजाने वाळीत टाकलं, पण ते पसायदानात काय म्हणतात? "जो जे वांछील तो ते लाहो." म्हणजे या लोकांच्या मनोधारणेपुढे अक्षरशः नतमस्तक व्हावंसं वाटतं. आता मनाचे गुंतलेले धागे आहेत. ते कसे सोडायचे? आणि मग ते सुटले, की आपोआप शांती मिळते, मनाला स्थिरता मिळते. ते टप्पे काय-काय आहेत ते आपण आता बघूयात. पहिली पायरी आहे शिर्डीची ईश्वर प्राप्ती हे ध्येय. मग आपल्याला ध्यान मार्ग किंवा साधना मार्ग सापडतो. चित्तशुद्धी होते, मनाच्या मागण्या हळू कमी व्हायला लागतात. सत्वगुण वाढतो, सर्वांशी समत्वानी चांगलं वागण्याचा प्रयत्न होतो. सात्विकतेने विचारांना वेगळं वळण लागतं. मन खूप गोष्टीत अडकलं याची जाणीव होते. साधनेची बैठक वाढवावीशी वाटते. हळूहळू अलिप्तता येते. सुरुवातीला सगुण उपासना होते, मग निर्गुणाकडे आपण जातो. आता श्री अरविंद यांची त्रिसूत्री आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ॲस्पिरेशन म्हणजे अभिप्सा, रिजेक्शन म्हणजे उदात्तीकरण आणि सरेंडर म्हणजे संपूर्ण शरणागती. पहिला मुद्दा ॲस्पिरेशन. अंतःकरणामध्ये मला ईश्वर हवा आहे ही तीव्र उत्कट इच्छा निर्माण होणे म्हणजे ॲस्पिरेशन. ही उत्क्रांतीची पहिली पायरी आहे. ईश्वर सर्वव्यापी आहे, त्याला अरविंद असं म्हणतात, श्रीकृष्ण हॅज सेंटर एव्हरीवेअर बट इट हॅज नो सर्कम्फरन्स. आता ही अभिप्सा, ही मनाची धारणा जेव्हा पक्की होते, की मला ईश्वर हवा आहे, तेव्हा काय काय बदल होतात ते आपण बघूयात. अभिप्सेमुळे अंतर्मुखता येते, साधना व्हायला लागते. आपण आपल्या अंतरंगात बघायला लागतो. मनाचं एकत्व, अनेकत्व, अनंतत्व समजायला लागतं. मन कधी शांत आहे, कधी रिक्त आहे, कधी विचारांनी गजबजलेलं आहे. मग साधनेत सातत्य येतं. मनाची एकाग्रता वाढते आणि बुद्धीचे फाटे कमी होतात. हे समजण्यासाठी एक उदाहरण आपण बघूया. शेतकरी असतो. तो जमिनीची मशागत करतो, ती नांगरतो, वेगवेगळ्या प्रकारची खतं घालतो किंवा पोषण मूल्य घालतो.
कारण शेतकऱ्याला बी पेरायचं असतं आणि अंतिम पिकाकडे शेतकऱ्याचं लक्ष असतं. तसंच आपल्याला पण मनाची अंतर्मशागत करायला पाहिजे. त्या मनाला ईश्वराचा ध्यास लागायला पाहिजे आणि तो ईश्वराचा ध्यास जेव्हा लागेल, तेव्हा मन, बुद्धी, चित्ताचं शुद्धीकरण होतं. मनाचा विकास होतो, प्रगती होते, परिवर्तन होतं, प्रगल्भता येते, विचारांना खोली येते, श्रद्धेला बळकट येते आणि ईश्वर भेटतोच. आता रिजेक्शन म्हणजे विचार, भाव, भावना, इच्छा याचं उदात्तीकरण किंवा उन्नयन. नथिंग इज टू बी रिजेक्टेड, व्हॉट इज रिक्वायर्ड इज सब्लिमेशन, असं श्री अरविंद म्हणतात. ईश्वर सोडून सगळ्या गोष्टी गौण करायच्या, प्राधान्य क्रमावर ईश्वराला ठेवायचं. त्याचं एक सुंदर उदाहरण आहे. पाण्याचा एक थेंब असतो, तो खूप छोटा असतो. पण तो थेंब जेव्हा नदीला किंवा समुद्राला मिळतो, तेव्हा तो विशाल होतो, अनंत होतो, अथांग होतो, अमर्याद होतो. त्याचं अस्तित्व संपतं, पण तो विश्वव्यापी होतो. तसंच छोटंसं बी असतं. ते जमिनीत रुजतं, कोंब येतो, त्याचा वृक्ष. बीचं रूपांतरण वृक्षामध्ये होतं. म्हणजे त्यालाही विशालता येते. तिसरा मुद्दा आहे संपूर्ण शरणागती किंवा समर्पण. मला जे काही ईश्वराने दिलेलं आहे, माझ्या विचार, इच्छा, भावना, वासना, अज्ञान, मर्यादा याच्या सकट त्या भगवंताला समर्पित करण्याचा भाव, अनन्य भावाने त्याला समर्पण म्हणतात. आणि ही जर शुद्ध भावना आपली असेल समर्पणाची, तर तीच शुद्ध भक्ती पण होते. आता या संपूर्ण सृष्टीमध्ये, या ब्रह्मांडामध्ये एकच तत्व भरून राहिलेलं आहे. हे मनाला सतत बजावावं लागतं किंवा त्याची जाणीव मनाला द्यावी लागते. उदाहरणार्थ, अचानक आलेला मोगऱ्याच्या फुलाचा दरवळ, जिभेवर विरघळणारा पदार्थ, एखाद्या गाण्याची सुरेल तान किंवा वाऱ्याचा थंडगार स्पर्श, हे सगळं एकाच तत्वापासून निर्माण होतंय. हे जेव्हा आपल्याला कळायला लागतं, तेव्हा कुंडीत उगवलेलं एखादं गुलाबाचं फूल सुद्धा आपल्याला प्रकाशमय, की ते प्रकाश रेडिएट करतंय असं आपल्याला जाणवायला लागतं. आता परिवर्तन म्हणजे काय? तर स्वतःमध्ये असलेल्या ईश्वराचा शोध घेण्याची प्रक्रिया म्हणजे परिवर्तन. आणि हा शोध जेव्हा सुरू होतो, तेव्हा आपण त्या ईश्वरीय अनुसंधानात हळू-हळू राहायला लागतो. त्या भक्तीमध्ये रममाण व्हायला लागतो. आणि मग जेव्हा ध्यानामध्ये आपल्या मनाला स्थिरता येते, तेव्हा श्री अरविंद असं सांगतात, "गो टू द सोर्स, लेट द थॉट्स कम अँड गो. इट टेक्स यू टू द व्हेरी सबस्टन्स वेअर फ्रॉम द थॉट्स अराइज." आणि मग मन जेव्हा उत्क्रांत होतं, तेव्हा बाकीच्या सगळ्या गोष्टी गळून पडतात. आता आपण प्राणिक स्तराचा विचार करूया. या प्राणशक्तीला अरविंद व्हायटल असं म्हणतात. म्हणजे आपल्यातलीच एक प्राणशक्ती आहे. आता आपण या प्राणशक्ती किंवा प्राणिक स्तराची स्लाइड बघूयात. प्राणशक्ती म्हणजे काय? तर आपलं अस्तित्व, आपली जीवनशक्ती, कर्म करण्याची प्रेरणा, दुर्दम्य इच्छा, उत्साह, ऊर्जा पातळी, शारीरिक बळ, कोणतंही काम घडवून आणण्याचं सामर्थ्य, भावना आणि सहज प्रवृत्ती. आता हा जो प्राण आहे, तो आपल्या संपूर्ण शरीरामध्ये विखुरलेला असतो. आपल्या शरीरातल्या 72,000 नसनाड्यांमधून तो प्रवाहित होत असतो. हीच प्राणशक्ती आपल्या प्रत्येक पेशीमध्ये सुद्धा असते. म्हणूनच प्रत्येक पेशीला स्वतंत्र अस्तित्व असतं. प्रत्येक पेशीचं स्वतंत्र काम करण्याची तयारी असते. आता ही जी प्राणशक्ती आहे, ही विखुरलेली असते. तिला एका मुशीत आणावं लागतं, योग्य दिशेला वळवावं लागतं. श्री अरविंद जेव्हा विष्णू भास्कर लेल्यांकडे प्राणायाम शिकले, तेव्हा त्यांच्यात काय-काय परिवर्तन झालं, तर त्यांच्या काव्यलेखनाचा वेग वाढला, त्यांची स्मरणशक्ती प्रखर झाली. आणि ते असं म्हणतात, "द माइंड वर्क विथ ग्रेट इल्युमिनेशन अँड पॉवर अलोंग विथ धिस एन्हान्स्ड मेंटल ॲक्टिव्हिटी, आय कुड सी ॲन इलेक्ट्रिक एनर्जी अराउंड मी." 2 प्रसंग त्यांच्या आयुष्यातले मला सांगावेसे वाटतात. श्री अरविंद ज्या खोलीत लिहायला बसत असत, त्या खोलीमध्ये प्रचंड डासांचं मोहोळ होतं. बाहेरही खूप डास होते. पण श्री अरविंद यांच्या अंगावर एकही डास बसलेला नव्हता. अजून एक म्हणजे पॉंडिचेरीमध्ये खूप मोठं वादळ आलं होतं. त्यांच्या खोलीच्या अरविंद जिथे लिहायला बसत, त्या खोलीच्या खिडक्या उघड्या होत्या. त्यांच्या टेबलावर त्यांच्या लिखाणाचे सुट्टे कागद कायम तसेच ठेवलेले असायचे. ते एकही कागद तो उडला नव्हता किंवा बाजूला झाला नव्हता आणि श्री अरविंद शांतपणे, अविचलपणे लिहित होते. कारण
त्यांचं मन हे त्यांचं मन राहिलेलं नव्हतं, ते ईश्वरीय मन झालेलं होतं. ते विश्वचेतनेशी जोडलं गेलेलं होतं. समर्पणात प्रचंड सामर्थ्य हे आपण आता पाहिलं, की अश्वपती म्हणजे सावित्रीच्या वडिलांनी कठोर तपश्चर्या केली आणि त्यांच्या पोटी साक्षात जगदंबा आली, जिला आपण सावित्री म्हणतो. त्या जगदंबेचं तेज, सामर्थ्य आणि प्रेम घेऊन सावित्री जन्माला आली. या भवानीचं, या जगदंबेचं अतिशय सुंदर वर्णन श्री अरविंद करतात. भवानी इज द अल्टिमेट एनर्जी. अखिल ब्रह्मांडाची धारणा जिच्यामुळे होते, ती विश्वव्यापिनी जगदंबा हीच देवी भवानी. जिथे चैतन्य, सामर्थ्य, नवनिर्मिती, उभारणी, संहारणी हे गुणसमुच्चय आहेत. भवानीची उपासना हा भारताचा कुलधर्म झाला पाहिजे. श्री अरविंद यांचे विचार अतिशय क्रांतिकारक आणि क्रांतिप्रेरक आहेत. अशा उत्क्रांत मनाची काही उदाहरणं आपल्याला समाजात आपल्या भोवती आढळतात. तशी मला आढळली. त्यातलं पहिलं उदाहरण मला तुम्हाला सांगायचंय. ते म्हणजे मीना चंदावरकर ह्या शिक्षण तज्ञ होत्या आणि त्यांचा स्वभाव वैशिष्ट्य मला असं वाटतं, की त्या अत्यंत निरपेक्षपणे, निस्वार्थीपणे सगळ्या मुलांवर सारखंच प्रेम करत असत. त्यांच्या मनात मुलांबद्दल प्रचंड सहवेदना, सहृदयता होती आणि जी मुलांना कळायची. आणि आपण मुलांवर फक्त प्रेम केलं, तर मुलांच्या मनाची वाढ अतिशय निकोप आणि निरोगी होते, या तत्वावर त्यांचा विश्वास होता. शाळेतल्या 3,500 मुलांची नावं त्यांच्या लक्षात राहायची. हे जे सामर्थ्य होतं ते फक्त प्रेमाचं सामर्थ्य आहे. दुसरं उदाहरण माझ्या आजोबांचं आहे. डॉक्टर विश्वनाथ श्रीखंडे हे माझे आजोबा पंढरपूरला डॉक्टर होते. त्यांना गरिबांचे डॉक्टर असंच म्हणायचे. म्हणजे पंढरपूरच्या कित्येक घरांमध्ये पांडुरंगाच्या शेजारी माझ्या आजोबांचा फोटो आहे. ते गरिबांकडनं पैसे औषधाचे घेत नसत. कारण त्यांना गरिबांची दुःख, वेदना जाणवत होती आणि मनात सेवाभाव मुरलेला होता. पंढरपूरला जेव्हा पूर आला, तेव्हा गावात पाणी झालं, तेव्हा अनेक कुटुंब आमच्या घरी राहायला आलेली होती पूर ओसरेपर्यंत. किंवा गावात एखादी गरीब व्यक्ती बाळंतीण झाली, तर माझी आजी त्यांना एक नऊवार साडी, तुपाची बरणी, तांदळाचं ठिकं असं पोहचवत असे. ही उदाहरणं मला खूप ह्याची वाटतात, उत्क्रांत मनाची उदाहरणं वाटतात. अरविंद यांच्याकडे सुद्धा त्यांना प्रचंड प्रसंगांना, उपासमारीला आणि वेगवेगळ्या हाल-अपेष्टांना तोंड द्यावं लागलं. एकदा त्यांच्याकडे पैसे नव्हते श्री अरविंदांकडे. तेव्हा ते काय म्हणतात बघा, "सर्व गोष्टींचा अभाव हीच आमची शिल्लक. काही नसणे म्हणजे सर्व काही असणे." म्हणूनच त्यांना श्रीकृष्णाचं दर्शन झालं. ते सांगतात, "मॅन इज अ ट्रान्झिशनल बीइंग लिव्हिंग विथ अ मेंटल कॉन्शियसनेस, बट विथ द पॉसिबिलिटी ऑफ अक्वायरिंग न्यू कॉन्शियसनेस." असत्याकडून सत्याकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे, मृत्यूकडून अमरत्वाकडे जाण्यासाठी उत्सुक असणाऱ्या मानवाला स्वतःवर मात करून उत्क्रांत झालं पाहिजे. मानवी मनापासून अधिक उच्च स्तरावर जोपर्यंत मानव आरोहण करत नाही, तोपर्यंत या जगाचं कोडं सुटणार नाही. आता आपण मानवी जीवन तिसरा, देहाशी संबंधित ते कसं आहे ते बघूया. आपण माणूस म्हणून जन्माला येतो. चार चौघे जगतात तसं जगतो. एक दिवस मरून जातो. पण मला हा जन्म का मिळाला आहे, हा मूलभूत विचारच आपल्या मनात येत नाही. तस्मात विचार करावा, देव कोण तो ओळखावा, आपुला आपण शोध घ्यावा अंतर्यामी. आणि हा शोध जेव्हा आपण घ्यायला लागतो, तेव्हा आपल्याला कळतं, की माझ्यामध्ये 90% पशुत्व आहे आणि 10%च मनुष्यत्व आहे. हे पर्सेंटेज उलटं करण्याचा प्रवास म्हणजे उत्क्रांती आहे. की माझ्यात मनुष्यत्व 90% आलं पाहिजे आणि पशुत्व 10% राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी श्रीमा आणि श्री अरविंद आपल्याला असं सांगतात, की आपण सतत बाहेरच्या जगाशी कनेक्टेड असतो. आपलं मन सतत बाहेर धावत असतं. त्या मनाला थोडं आत वळवा, अंतर्मुख व्हा, अंतरंगाचं दर्शन घ्या. तरच जसा सृष्टीत परमेश्वर भरून उरलेला आहे, तसाच तो अंतरंगात कसा आहे हे आपल्याला कळेल. आपण सगळी अब्जावधी माणसं श्वास घेतोय, हवेतला ऑक्सिजन काढून घेतोय आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकतोय. आता एवढ्या सगळ्या लोकांना हा ऑक्सिजन, हा प्राणवायू कोण पुरवतंय?
आपण इतकी विविध प्रकारची माणसं पाहतो, वनस्पती पाहतो, झाडं, वेली, वृक्ष पाहतो. ही विविधता त्या भगवंतानी कशी काय निर्माण केली असेल? असे प्रश्न जेव्हा आपल्याला पडतात, तेव्हा उत्तर एकच मिळतं, की करता करविता फक्त आणि फक्त भगवंत आहे. तसं सृष्टीत ही जी झाडं आहेत, वृक्ष आहेत, ते आपले अक्षरशः संरक्षक कवच आहेत. ते कंटिन्युअसली हवेचं शुद्धीकरण करत असतात आणि आपल्याला प्राणवायूचा पुरवठा करत असतात. परत एकदा देखे अनुक्रमाधारे. त्या निसर्गाला पण एक नीती आहे, नियम आहे, शिस्त आहे, अनुक्रम आहे. आपल्याला माहिती आहे सूर्य रोज उगवतो. संपूर्ण जगाला सारखीच उष्णता आणि प्रकाश देतो. त्या प्रकाशामुळे प्रकाश संश्लेषण क्रियेमुळे वनस्पती अन्न तयार करू शकतात आणि ते आपण खाऊ शकतो. म्हणजे हे पण सगळं ही जी म्हणजे आहेत गोष्टी सृष्टीमधल्या, ती पण तो स्वधर्म पाळतात. तेव्हा आपण माणूस म्हणून स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, की या स्वधर्माचं आचरण माझ्याकडनं होतंय का? आणि हा जर प्रश्न पडला, तरच आपली वाटचाल उत्क्रांतीच्या दिशेने होईल आणि प्रयत्नांची शिडी चढायला आपण सुरुवात करू. श्री अरविंद म्हणतात, "द गोल्डन गेट्स ऑफ द सन गेट ओपन्ड फॉर यू, येट मेंटेनिंग द बॉडी." श्री अरविंद त्या अतिमानसापर्यंत पोचले, ते फक्त माध्यम म्हणून गेले. डिव्हाइन विष्णू हॅड डेलिगेटेड दॅट पॉवर टू सुप्रामेंटल. ते अंतिम सत्य, तत्व, सच्चिदानंदापर्यंत श्री अरविंदांना एकटं जायचं नव्हतं. आपल्या सगळ्यांना बरोबर घेऊन जायचं होतं. फक्त मानवाचीच नाही, तर संपूर्ण पृथ्वीची उत्क्रांती त्यांना करायची होती. मानवाचं देवमानवामध्ये रूपांतरण करायचं होतं आणि त्यांच्या अंतःकरणातली जी तळमळ आहे, जो ध्यास आहे, जी अभिप्सा आहे, ती किती विश्वव्यापी आहे हे आपल्याला समजेल. आता आपण एक शरीराची एक स्लाइड बघूया. शरीरातले आपल्याला माहिती आहे स्थूल देह, शरीर, देहाच्या अवयव संस्था, देहातले अवयव, स्नायू, संधी, उती म्हणजे टिश्यूज, पेशी आणि या सगळ्या गोष्टी. आपल्याला माहिती आहे देहाचा विचार केला की तो अवयव संस्थांचा बनलेला आहे. पण शरीरातला किंवा देहातला सगळ्यात सूक्ष्म घटक म्हणजे आपली पेशी. पेशी म्हणजे सेल्स. ज्याला आपण रचनात्मक आणि कार्यात्मक घटक असं म्हणतो. इट इज अ स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अवर बॉडी, सेल. श्री अरविंदांना या प्रत्येक पेशीचं रूपांतरण अपेक्षित आहे. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेल्स असा ते शब्द वापरतात. कारण प्रत्येक पेशी जरी सूक्ष्म असली तरी तिला स्वतंत्र अस्तित्व आहे. त्या प्रत्येक पेशीला एक सूक्ष्म मन आहे. स्वतंत्रपणे ती पेशी काम करत असते. त्या पेशीचंही रूपांतरण चैतन्यात झालं पाहिजे असं श्री अरविंदांना वाटतं. आता ती पेशी अनेक परत पूर्वजन्मीचे संस्कार, जेनेटिक्स घेऊन आलेली असते. त्यामुळे त्याच्यातही परिवर्तन घडायला पाहिजे असं श्री अरविंद सांगतात. आता उत्क्रांती प्रक्रियेमध्ये आपण देहाचा वापर कसा करायचा? तर सुरुवातीला म्हणजे आपल्याला मी म्हणजे देह नाही हे स्वतःला खूप वेळा बजावावं लागेल, सांगावं लागेल. मी म्हणजे ईश्वरी अंश आहे, आत्मा आहे, देहापासून वेगळा आहे. दुसरं म्हणजे श्री अरविंद असं म्हणतात, की आपण सगळे भौतिक जीवन जगत असतो. पण ते जगायचंच आहे. पण मन, शरीर, प्राण याचं जेव्हा परिवर्तन करायचं आहे, तेव्हा आपल्याला अंतरात्मिक परिवर्तन करावं लागेल, म्हणजे अंतरंगाचंही परिवर्तन करावं लागेल, असं ते सांगतात. मग हे जे परिवर्तन आहे, ते कसं घडवून आणायचं? तर सुरुवातीला आपल्याला देहालाच धरावं लागणार आहे. कारण शरीराच्या माध्यमातूनच हे परिवर्तन घडणार आहे. म्हणजे काय? तर देहाला किंवा शरीराला उठवावं लागेल, ध्यानासाठी बसवावं लागेल. ध्यानातलं सातत्य, ध्यानाची बैठक याच्यात शिस्त आणावी लागेल. आणि हे सगळं त्याला वळवावं लागेल. त्याच्यात बदल करावे लागतील, परिवर्तन करावे लागतील आणि त्यातलं सातत्यही टिकवावं लागेल. तरच अंतरात्मिक परिवर्तन घडू शकेल, असं ते म्हणतात. आता अजून देहावर नियंत्रण आणण्यासाठी काय-काय करायला लागेल? तर प्रमाणामध्ये सर्व काही असावे. म्हणजे आपल्याला माहिती आहे, आपला देह ज्यामुळे बनतो ते अन्न म्हणजे जेवण, खाणं-पिणं जे आहे किंवा आहार आहे, तो अत्यंत सात्विक पाहिजे, संतुलित पाहिजे, साधा पाहिजे. खूप खाणं पण नको किंवा अगदी उपासमार पण नको. म्हणजे देहाला यातना होतील अशा कोणत्याच गोष्टी करायच्या नाहीत. बोलण्याच्या बाबतीत आहार, विहार आणि आचरण. बोलण्याच्या बाबतीत खूप बोलणं नको आणि अगदी मौन पण नको. झोपेच्या बाबतीत योग्य ती विश्रांती घ्यायची, पण ध्यानाला किंवा साधना मार्गाला ज्याच्यामुळे अडथळा येईल त्या सगळ्या गोष्टी टाळायच्या. जागरण नको. या सगळ्या गोष्टी केल्या,
की आपोआप अंतरात्मिक परिवर्तन हळूहळू व्हायला सुरुवात होते. आता माहिती आपल्याला हे जे नीती नियम आहेत ते आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी घालूनच दिलेले आहेत, ज्याच्यामुळे देहशुद्धी, मनशुद्धी, चित्तशुद्धी आपोआप घडणारच आहे. पण कधी कधी जाणीवपूर्वक हा प्रयत्न आपल्याला करायला लागेल. अजून कसा देहाचा वापर करायचा, तर देहाचा एक एक अवयव, एक एक ऊर्जा, एक एक इंद्रिय अशा रीतीने कामाला लावायची की ती ईश्वराभिमुख होतील. म्हणजे परत एकदा जनाबाईचं उदाहरण, दळिता कांडिता तुझं गायीनं अनंता. प्रत्येक क्षणी त्या ईश्वराचं स्मरण आपल्याला व्हायला पाहिजे किंवा एक धागा त्या ईश्वर चरणाकडे सतत गुंतलेला राहायला पाहिजे. श्री अरविंद म्हणतात, कृष्णा इज माय नियरेस्ट बिलेव्हड फ्रेंड. आता आपल्याला माहितीये की ईश्वर प्राप्ती ही उत्क्रांती प्रक्रियेतली एक अवस्था आहे. आपण ईश्वर आहोत हे आपल्याला माहितीये, पण अज्ञान, अविद्या, भ्रम याची आवरण आपल्या मन, प्राण, शरीरावर असल्यामुळे आपण ते विसरतो. आता जेव्हा देहाचा विचार करतो तेव्हा आपण पंच ज्ञानेंद्रियांनी अनुभव घेतो, मग माहिती मिळते, ज्ञान मिळतं, जाणीवा तयार होतात, तर्क सुरू होतो. पण ही पंच ज्ञानेंद्रिय जे अनुभव घेतात, त्यांना जिथून शक्ती मिळते त्या शक्ती देवतेपर्यंत ती पोचू शकत नाही. त्यामुळे त्या शक्ती देवतेचं ते वर्णन करू शकतात पण अनुभव घेऊ शकत नाही. आणि श्री अरविंद असं म्हणतात की मन आणि बुद्धीचा प्रांत संपल्याशिवाय ईश्वरी साम्राज्यात प्रवेश मिळू शकत नाही. मग आपले संत एकनाथ सांगतात की त्यासाठी काय केलं पाहिजे. वाचा नेमावी माझे निनामे, प्राण नेमावा प्राणायामे, मन नेमावे ध्यान संभ्रमे, बुद्धी नेमावी आत्मविवेके, जीव नेमावा परमात्म सुखे, येतुलेनी तू आवश्यके, होसी कौतुके मद्रूप. या हे सगळं करण्यासाठी निरंतर अभ्यास केला पाहिजे आणि तो अभ्यास करताना अंतःकरणामध्ये भक्तीचे पाझर फुटले पाहिजेत. आता आपल्याला हे परिवर्तन झालेल्या बऱ्याच व्यक्ती आपल्या अवतीभोवती सापडतात. त्यात मला पण एक अशी व्यक्ती भेटली. माझ्याकडे स्वयंपाकाला गेली 20 वर्ष, अलकाताई म्हणून येते. ती पहिल्या दिवशी जेव्हा 20 वर्षापूर्वी माझ्याकडे आली तेव्हा ती म्हणाली, ताई तुम्ही भेदिले सूर्यमंडळा वाचलंय का हो पुस्तक? ज्ञानतेची देव हे पुस्तक वाचलंय का? 400-500 पानी ग्रंथ. मी म्हणलं नाही मी वाचलाय. ताई मी ना धर्माधिकारींच्या आध्यात्मिक बैठकीला जाते, रोज उपासना करते, दासबोधातला एक समास वाचून मी कामाला घराबाहेर पडते. सगळ्या काम करणाऱ्या बायकांची जशी घरात विदारक परिस्थिती तशीच तिची आहे की नवरा काही करत नाही, पदरात 2 मुलं आहेत, हातावरचं पोट आहे, पण अलका अत्यंत आनंदी जीवन जगते. शिक्षण फारसं झालेलं नाहीये, त्यामुळे स्वयंपाकाची कामं करते. एकदा तिचा मला फोन आला, घरी काहीतरी कटकट झाली होती. ताई मी आत्महत्या करायला चाललीये. तेव्हा मी तिला सांगितलं, अलका हे तू काही करणार नाहीयेस, तुझ्या सद्गुरूंचं स्मरण कर आणि तू घरात शांत बस. आत्महत्या करायला निघालेली अलका आणि आजची आनंदी अलका हे मला उत्क्रांत आणि परिवर्तित मनाचं उदाहरण वाटतं. अत्यंत आनंदात ती जीवन जगते, स्वयंपाक करताना माझ्याशी दासबोधावर चर्चा करते. हेच श्री अरविंद, श्री मा किंवा सगळ्या संत मंडळींना अपेक्षित आहे. श्री मा म्हणतात, रिमेन क्वाइट, ओपन युअर सेल्फ अँड कॉल द डिव्हाइन. आपलं जीवन कसं असलं पाहिजे, तर झाडं, वेली, वृक्षासारखं असलं पाहिजे. ते बघा ना कसे जीवनशक्तीचा पूर्ण स्वीकार करतात, फुलतात, बहरतात, देवाच्या साक्षीने आणि एक दिवस सुकूनही जातात. असं आपलं जीवन असावं. फुलत राहावं, बहरत राहावं आणि दुसऱ्याला आनंद चैतन्य देणारं असावं. आणि हे कधी होईल, जेव्हा हे विश्व म्हणजे त्या चैतन्याचा चिदविलास आहे हे आपल्याला कळेल, तेव्हा हे घडेल. श्री ज्ञानेश्वर अमृतानुभवामध्ये आपल्याला हेच सांगतात. देह अनेक पेशींचा बनलेला आहे. त्या पेशींना सातत्याने जन्ममरण असतं. पेशी वाढत राहतात, कमी होतात, पण पेशीमधला मीपणा कायम असतो. लहानपणातली उंची, जाडी, आवडीनिवडी काही राहत नाही. म्हणून माऊली म्हणतात, माणसाच्या जन्ममरणाचा विचार न करता या देहातील पेशींचा विचार करा. प्रत्येक पेशीतून परिवर्तनाचं, पुनरुद्धाराचं कार्य सतत सुरू असतं. इथे श्री अरविंद आणि श्री ज्ञानेश्वर यांच्या तत्वज्ञानामध्ये साम्य आढळतं. आता पुढे श्री अरविंद असं म्हणतात, आपला जो स्थूल देह आहे, आपलं जे शरीर आहे, त्याला ते जड म्हणतात किंवा मॅटर म्हणतात किंवा जडावस्था असं म्हणतात.
या देहामध्ये जसं जड तत्व आहे म्हणजे मॅटर, तसं चैतन्य पण आहे. या जड तत्वाचं आपल्याला चैतन्यात परिवर्तन करायचं आहे, असं श्री माऊली सांगतात. आता या जगातल्या जर सगळ्या वस्तू पाहिल्या, टेबल आहे, खुर्ची आहे, लोखंडी वस्तू आहे, म्हणजे त्या परमेश्वराची रचना जी आहे ती इतकी विस्मयकारक आहे, अचंबित करण्यासारखी आहे, की तुम्ही कुठलाही एखादा निर्जीव, म्हणजे आता समजा हे टेबल घेतलं, ते अनेक अणुरेणूंचं, कणाकणांचं बनलेलं असतं. त्या अणूंची संरचना जी असते ती पण ठरलेली आहे, की त्या अणूमध्ये केंद्रक असतं, त्याच्यात प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे कण असतात, त्याच्या भोवती इलेक्ट्रॉन्स वेगवेगळ्या ऊर्जा पातळ्यांमध्ये फिरत असतात. हीच रचना सगळ्या निर्जीव गोष्टींमध्ये अणुरेणूची असते. तसंच वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी याची जी रचना आहे ती पण खूप अभ्यास करण्यासारखी आहे किंवा खूप आश्चर्य वाटण्यासारखी आहे, जी भगवंताची निर्मिती आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्या प्रत्येक पेशीमध्ये पण, म्हणजे ती वनस्पती पेशी असो किंवा प्राणी पेशी असो, तीच ऊर्जा, तेच चैतन्य भरून राहिलेलं आहे, तोच प्रकाश आहे. आणि म्हणूनच प्रत्येक पेशी तिला नेमून दिलेलं काम अतिशय प्रामाणिकपणे करते. उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपल्या शरीरातली लिव्हरची सेल आहे असं आपण धरूया. त्या लिव्हरची सेल तिला जे काम दिलंय ते ती करत असते. ती दुसऱ्या पेशीच्या कामात कधीही ढवळाढवळ करत नाही. आपण मात्र काय करतो, सतत आपल्याला दुसरे काय करतात ह्याच्याशी खूप पंचाईत पडलेली असते. हे पेशींकडनं शिकण्यासारखं आहे, की मला जे देवानी काम नेमून दिलंय ते मी शांतपणे करणार आहे. आणि आपली कुरकुर पण संपत नाही. माझं असं आहे, माझं तसं आहे. इनडायरेक्टली आपण आपल्या शरीरातल्या, मनातल्या चैतन्याला, त्या ईश्वराचा इन्सल्ट करत असतो किंवा त्याला दोष देत असतो. हे भान आता कुठेतरी अभ्यास केल्यानंतर आपल्याला यायला पाहिजे, असं श्री अरविंद म्हणतात. दुसरं म्हणजे आपण झाडांचं सुद्धा जर पाहिलं तर त्या झाडांमध्ये सुद्धा वृक्ष असतात मोठे मोठे उंच, 100-100 वर्षापूर्वीचे. त्या मुळापासून ते वरच्या टोकापर्यंत जलवाहिन्या आणि रसवाहिन्या, म्हणजे झायलेम आणि फ्लोएम, त्यांना सगळी पोषण मूल्य, पाणी पुरवत असतात. ह्याचं पण खूप आश्चर्य, आणि हे आपोआप घडत असतं, निसर्ग चक्रानुसार घडत असतं. आणि हे सगळं ईश्वरी साम्राज्य जेव्हा आपल्याला कळायला लागतं, तेव्हा आपण आपोआप साधना मार्गाला लागतो, ध्यान मार्गाला लागतो. आपला जीव जो मुळातच ज्ञान घन आहे, तो देहातील इंद्रियांच्या माध्यमातून अनेक विषयांशी जोडला जातो. त्यामुळे देहातलं चैतन्य अनेक इच्छा, भावना यामध्ये विखुरलं जातं. आपण आपल्या इच्छा पूर्ण करायच्या नादात या चैतन्याला विसरतो. श्री अरविंद म्हणतात, नो बडी इज रिलायबल अनलेस ही इज अँकर्ड टू द डिव्हाइन. विश्वातली महाशक्ती माझ्यातच आहे, ती मला फक्त शोधायची आहे. माझ्यातच असलेल्या आत्मतत्वावर माझा विश्वास नाही. आपल्याला उदाहरण माहिती आहे की प्रल्हादासाठी भगवंत निर्जीव खांबामधून प्रगटले. माऊलींनी निर्जीव भिंत चालवली, रेड्यामुखी वेद वदवले. आता आपल्या जडदेहात जे चैतन्य आहे त्याचं आपल्याला परिवर्तन करण्यासाठी भगीरथ प्रयत्न करायला लागेल. नित्य नियमाने साधना करावी लागेल. परिवर्तन करत करत त्या उत्क्रांतीच्या पायऱ्या चढाव्या लागतील. पण अंतिम उद्देश एकच ठेवला पाहिजे, की भगवंता तू मला हवा आहेस. आणि मग आमचे स्वामी स्वरूपानंद म्हणतात, नित्य निवांत निर्भय स्वामी झाला राममय. त्यातून रामतत्व निर्माण होतं. तुकाराम महाराज म्हणतात, की देवाजवळ असं काही गाठोडं नाहीये जे आकाशात टांगलेलं आहे, आणि ज्याला हवं ते हवं त्यांनी घ्यावं. तर ते तत्व म्हणजेच आम्ही आहोत. देह मन प्राणाचं परिवर्तन करत त्या ईश्वराशी एकरूप झालो आहोत. म्हणून माणसाने चिकण मातीसारखं असलं पाहिजे, की ज्याला ईश्वराला आकार देता येईल. आता उत्क्रांती कशी होणार, तर जेव्हा आपले विचार बदलतात, वृत्ती बदलतात, दृष्टिकोन बदलतात, आचरण बदलतं, विचारांना खोली येते, तेव्हा ही उत्क्रांती घडते. आता ऍब्सल्यूट किंवा टोटल सरेंडर, काय काय समर्पण करायचं. देहात अनेक संस्था आहेत, जाणीव आहेत, भावना आहेत, इच्छांचे स्तर आहेत. तसंच देहात तर्काने जाणण्यासारख्या उच्च उच्चतर स्थिती आणि गती आहेत. हे सगळं भगवंता तूच मला दिलेलं आहेस आणि मी तुलाच समर्पित करते आहेत, हा भाव सतत जागा असतो. आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे, आपल्याला प्रकाश व्हायचं आहे, आपल्याला साक्षात ईश्वर व्हायचं आहे, असं श्री अरविंद सांगतात. प्रकाशाची किमया, आनंद, सामर्थ्य आपल्याला कळलं पाहिजे. पृथ्वीच्या कार्याचं अतिशय सुंदर उदाहरण श्री अरविंद देतात.
एखादा दगड आहे, तो आपण जर पाण्यात टाकला तर पाण्यात तरंग निर्माण होतात. पण हाच दगड जेव्हा चिखलात मातीशी हितगुज करतो तेव्हा तो एकरूप होऊन जातो त्या मातीशी आणि चिखलाशी. तसंच हे पृथ्वी तत्व जेव्हा आपल्या हृदयात शिरतं तेव्हा हृदयातला कण अन कण जाणतं आणि आपल्याला त्या आकाश तत्वापर्यंत पोहोचवतो. याला ते आरोहण प्रक्रिया म्हणतात. आणि ही प्रक्रिया उत्क्रांतीच्या वरच्या दिशेने होते. When you get united with the divine, not only united, but also become one with the divine. Not only you mingle with the divine, but you merge into the divine. असं श्री अरविंद म्हणतात. आपल्या परत एकदा मन प्राण देहावर अनेक आवरण येतात, धुळीचे थर येतात. याला एक समर्पक उदाहरण म्हणजे उन्हाळ्यात आपण जो पाणी प्यायचा माठ वापरतो, त्याचं वाटतं मला. तो जो माठ असतो तो मातीचा बनलेला असतो आणि ती माती सच्छिद्र असते. त्यामुळे माठातली गरम हवा त्या छिद्रातून बाहेर जाते आणि बाहेरची गार हवा आत येते आणि पाणी गार होतं. तसंच मन प्राण शरीराला जी छिद्र आहेत ज्याच्यावर अज्ञानाचे थर बसलेले आहेत ते जर काढले तर ईश्वर आनंदाने आपल्या मन प्राण देहामध्ये प्रविष्ट होईल असं मला वाटतं. आता परत एकदा स्वतःचं स्वरूप जाणून घेण्यासाठी मीपणा काढून टाकावा लागतो. म्हणजे श्री अरविंद असं म्हणतात, की आपण अनेक गोष्टींमध्ये उगाचच अडकलेलो असतो. लहान-मोठेपणा, कुलं, गोत्र, जाती, नको त्या गोष्टींमध्ये आपलं मन खूप अडकलेलं असतं. तर ते चैतन्य जे आहे ते आपल्यामध्ये, शरीरामध्ये किंवा जडामध्ये ट्रॅप्ड असतं किंवा अडकलेलं असतं. त्या चैतन्याला, त्या जडाला चैतन्य इतकंच बलवान करायला पाहिजे, असं ते सांगतात. आणि ही प्रक्रिया जेव्हा होईल, की ते ती जडावस्था जेव्हा चैतन्यात परिवर्तित होईल, त्यालाच ते उत्क्रांती म्हणतात. त्यालाच ते परिवर्तन, रूपांतरणाचा योग असं म्हणतात. आणि मगच नवीन सृष्टी किंवा नवीन मानववंश निर्माण होईल, असं त्यांना वाटतं. आता ह्या क्रांतीचं किंवा परिवर्तनाचं एक सुंदर उदाहरण आहे. सयाजीराव गायकवाड यांची एक शाळा होती. त्या शाळेमध्ये एक शिक्षक होते. ते शिक्षक त्यांना पिढी घडवायची होती, असं त्यांच्या मनात अभिप्सा होती. त्यामुळे ते सगळ्या वर्गातल्या मुलांना आल्या-आल्या रोज म्हणायचे, की "एक पानभर राम, राम, राम असं लिहा." ऑब्व्हियसली त्या शिक्षकांविरुद्ध तक्रार गेली, की मुलांचा अभ्यासाचा वेळ ते राम-राम लिहिण्यात घालवतायत. मग काही दिवसांनी शाळेत इन्स्पेक्शन झालं. इन्स्पेक्टर आले. वर्गामध्ये ते शिक्षक होते, मुलं होती. इन्स्पेक्टरनी प्रश्न विचारले, रामायण महाभारतातले, अभ्यासातले. तेव्हा त्या मुलांनी अतिशय उत्तम उत्तरं दिली. मग ते खुश झाले इन्स्पेक्टर आणि ते रेल्वे स्टेशनवर गेले. ते जेव्हा रेल्वे स्टेशनवर गेले, तेव्हा जे शिक्षक वर्गात होते तेच गाडीतून उतरताना त्यांना दिसले. ते म्हणाले, "अहो तुम्ही इथे कसे काय?" ते म्हणले, "आज माझी रजा आहे. मी शाळेत गेलो नाहीये. मी देवाच्या दर्शनाला गेलो होतो." म्हणजे बघा, की हे जे उदाहरण आहे, की ईश्वराने त्यांची काळजी घेतली. इन्स्पेक्टर असताना ते तिथे नव्हते, पण ईश्वराने त्यांचा योगक्षेम चालवला. हे जे आपण म्हणतो, त्याचं हे ज्वलंत उदाहरण आहे. किंवा गुरुदेव रानडे, ते म्हणायचे, "मला 1 तारखेला एक कागद मिळतो, त्याला चेक म्हणतात, तो मी बँकेत घालतो." श्री अरविंदांना सुद्धा जेव्हा ₹300 सयाजीराव गायकवाडांकडे पगार मिळायचा, तो ते टेबलावर उघडा ठेवत असत. काय करायचं ते ईश्वर बघून घेईल, ही मनोधारणा होती. सर्वेंद्रियासह वर्तमान मनबुद्धी आणि अहंपण आत्मारामी समर्पण निज निवांतपण उपभोगावे. परत एकदा नथिंग इज टू बी रिजेक्टेड. व्हॉट इज रिक्वायर्ड इज सब्लिमेशन. ईश्वर सोडून बाकी सगळ्या गोष्टी गौण करायच्या. आपलं मन सतत सैरावैरा धावत असतं. त्याला बांध घालायचा. कसा घालायचा? तर एखादा पाण्याचा ओहोळ असतो, प्रवाह असतो, तो वेड्यावाकड्या दिशेने वाहत असतो. पण जेव्हा त्या पाण्याच्या प्रवाहाला जर बांध घातला, की धरण होतं आणि त्याला स्थिरता येते. तसंच आपल्या मनालाही बांध घालावा लागतो. किंवा ज्ञानेश्वरीमध्ये माऊली बीजवृक्ष न्याय असं म्हणतात, की बी छोटं असतं, पण त्याचं उदात्तीकरण मोठ्या वृक्षामध्ये होतं, ते जेव्हा परिवर्तित होतं. तर हे जे आहे विशालत्व येणं किंवा नदी समुद्राला मिळाली की विशाल होते, विश्वव्यापी होते, विश्वाकार होते. तसंच सावित्रीमधलं एक खूप महत्वाचं वाक्य आहे, की सावित्रीने मृत्यूवर विजय कसा मिळवला? तर मला हे वाक्य खूप महत्वाचं वाटलं. लव्ह इन सावित्री इज वाइडर दॅन द युनिव्हर्स. सावित्रीच्या प्रेमाच्या सामर्थ्याचं वर्णन श्री अरविंद करतात. ब्रह्मांडाला गवसणी घालून उरणारं ते प्रेम आहे. संपूर्ण विश्वावर सावित्री प्रेम करते म्हणूनच ती यमाशी भांडू शकली.
विश्वकल्याण ही एकच आस आणि अभिप्सा तिच्या मनात आहे. प्रेमात इतकं सामर्थ्य आहे की प्रेम सगळ्या गोष्टींवर मात करू शकतं. सावित्रीला संपूर्ण पृथ्वीची सवय आणि प्रारब्ध बदलायचं होतं. या प्रेमाचा काही टक्के अंश जरी आपण आचरणात आणला तर आपलंही जीवन समृद्ध होईल. आपण प्रेम करत असतो, पण आपल्या प्रेमाची व्याप्ती खूप संकुचित असते. आपण आपल्या मुलांवर, आपल्या नातेवाईकांवर, आपल्या माणसांवर प्रेम करतो. ते विश्वव्यापी व्हायला पाहिजे असं श्री अरविंद सांगतात. आणि हे जे प्रेम आहे, सावित्रीच्या मनातलं अथांग प्रेम, हेच ईश्वराचं खरं चैतन्यमय स्वरूप आहे असं ते सांगतात. आता हे जे वैयक्तिक प्रेम आहे, ते जेव्हा विश्वव्यापी होतं, तेव्हा ते विश्वचेतनेशी एकरूप होतं. त्याचं एक उदाहरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पंढरपूरची वारी आहे. लाखो वारकरी त्या वारीला जातात. प्रत्येक वारकऱ्याच्या मनात एक वैयक्तिक चेतना असते, की मला भगवंत पांडुरंग भेटला पाहिजे. आणि या सगळ्या लाखो वारकऱ्यांची मिळून जी चेतना आहे, ती त्या आकाश तत्वापर्यंत पोहोचते आणि पांडुरंग त्यांच्या भेटीला येतो. अजून एक उदाहरण, श्री माताजींचा वाढदिवस होता तेव्हा आम्ही पॉंडिचेरीत होतो आणि ऑरोव्हिलमध्ये एक कलेक्टिव्ह मेडिटेशन असतं, ओपन असतं ते. गोलाकार सगळी मंडळी बसलेली असतात. पहाटेची नीरव शांतता असते. मंत्रमुग्ध करणारं वातावरण असतं. एकीकडे कॅम्पफायर चालू असतो आणि माताजींच्या आवाजातलं फ्रेंच भाषेतलं एक रेकॉर्डिंग चालू असतं. आणि आपण डोळे मिटून बसतो, तेव्हा साक्षात असं वाटतं, की त्या ईश्वरी तत्वाचं इथे अवतरण झालेलं आहे. परत तेच, प्रत्येकाची वैयक्तिक चेतना त्या विश्वचेतनेशी जोडली गेल्यामुळे त्या भगवंताला खाली यावं लागतं. साधे देसी प्रतिसादासी. सावित्रीचा जन्म जेव्हा झाला, तेव्हा अरविंद खूप सुंदर 2 वाक्य लिहितात. ईश्वर आणि मानव यांना जोडणारा एक प्रकाश किरण पृथ्वीला स्पर्श करतो आहे. मानवाचं मन आणि ईश्वराचं मन यांच्यात निर्माण झालेल्या दरीवर पूर निर्माण झाला आहे, तो या सावित्रीच्या जन्मामुळे. आता आपण परत एकदा उत्क्रांतीकडे जाऊया. माहिती आहे आपल्याला, की विचारांची पातळी उंचावणे आणि मग पुढचा प्रवास जो आहे, तो मानवाचा महामानव होणे आणि ईश्वरत्वाचा प्रवास. ते सगळं भगवंत घडवून आणतो. आपल्याला त्याच्यासाठी काही करायला लागत नाही. आपल्या जीवनात मनाला खूप अनन्यसाधारण महत्व आहे. आपण लहान असतो तेव्हा आपलं मन खूप स्वच्छ निर्मळ असतं. पण जसजसे मोठे व्हायला लागतो तसे मनाला बुद्धीचे फाटे फुटतात. ते फाटे हळूवारपणे आपल्याला काढून टाकायला लागतात. उदाहरणार्थ गुलाबाचं फूल आहे. ते त्याला काटे असतात. ते आपल्याला हळूवारपणे काढून टाकायला लागतात. आता आपण उत्क्रांतीच्या ज्या पायऱ्या आहेत, त्या एक-एक स्लाइड्स बघूया. किंवा आध्यात्मिक उत्क्रांतीत होणारं परिवर्तन. ईश्वर प्राप्ती हेच ध्येय. मन, प्राण, शरीराची संपूर्ण पार्श्वभूमी बदलावी लागते. ईश्वर प्राप्तीची अभिप्सा. रिजेक्शन, ईश्वर सोडून सगळ्या गोष्टी गौण करायच्या. भौतिक जीवनात प्रामाणिकपणा दिसू लागतो. प्रत्येक घटनेतली वृत्ती बदलते. दृष्टिकोन बदलतो. अंतःकरण बदलतं. स्वतःतले दोष दिसतात ते दूर करण्याचा प्रयत्न सुरू होतो. मनबुद्धी चित्ताला स्थिरता येते. मन, प्राण, शरीर शुद्ध होतं. प्रेमाने ईश्वराची आळवणी होते. प्रार्थना करतो. प्रार्थनेत प्रेमाचे कढ येतात. जो जीव आपल्याजवळ येतो त्याचं कल्याण व्हावं हा भाव स्थिर होतो. सर्वत्र ईश्वर दिसायला लागतो. शरीरातील पेशीत बदल होतात. इथे एक पेशींची अतिशय सुंदर स्लाइड आहे. जीव पूर्णतेकडे जाऊ लागतो. आनंद, शांती, प्रकाश हेच ईश्वराचं स्वरूप आहे हे समजायला लागतं. मन, प्राण, शरीर आत्म्याच्या प्रभावाखाली येतात. हृदयातील कणाकणात भगवंत शिरतो. आपल्या प्रत्येक पेशीचा ताबा भगवंत घेतो. हळूहळू ईश्वराकडे म्हणजे सच्चिद आनंदाकडे प्रवास सुरू होतो. हेच ते परिवर्तन. श्री अरविंद सांगतात, भगवंत हृदयामध्ये कोरला गेला पाहिजे. हा हृदयात कोरला गेलेला भगवंत शरीराच्या कणाकणातून पेशीत शिरतो. पेशीतून व्हायला लागतो. हे भक्तीचे पाझर असतात.
हे पाझर व्हायला लागल्यानंतर आपली पेशी आपली राहत नाही, ती ईश्वर स्वरूप प्रकाशमय होते. उदाहरणार्थ कोरड्या मातीत जेव्हा आपण पाणी घालतो, ते जसं पाणी शांतपणे जमिनीत जिरतं, तशी ही काहीशी तसा भगवंत प्रत्येक पेशीत उतरतो. प्रत्येक पेशीवर भगवंताचा ताबा येतो. माताजी म्हणूनच सांगतात, गो डीप, स्टील डीपर, मोर डीपर. स्वामी स्वरूपानंद म्हणतात, मी माझे मावळो सर्व, तू तुझे उगवता, मी तू पण जगन्नाथा, हो एकची तत्वता. माझे सद्गुरु स्वामी विद्यानंद म्हणतात, सहज सहज देवा भक्ती तुझी घडावी, सहज सहज देवा दुष्टबुद्धी नसावी, सहज सहज देवा वृत्ती निर्लेप व्हावी, सहज समसमाधी आतून स्थिर व्हावी. आता विश्वातले हे सगळे व्यवहार होताना उपाधी असतेच, त्यासाठीच अंतर्मुख व्हावं लागतं. मनबुद्धीचं कार्य संपल्यानंतर ईश्वरी साम्राज्य सुरू होतं आणि मग अनुभव यायला लागतात. अनुभवांचं स्वरूप प्रकाश किंवा स्पंदनांच्या रूपात असतं. अखंड स्पंदनं यायला लागतात आणि देहातल्या जड भागाचं रूपांतरण, परिवर्तन व्हायला लागतं. द मॅटर इटसेल्फ ट्रान्सफॉर्म्स इन टू स्पिरिट. आणि मग तो जीव उदात्त, पावन, उन्नत, मंगल दिशेने आरोहण करायला लागतो आणि ती ईश्वरी शक्ती त्याच्यासाठी खाली येते आणि ही अवरोहणाची प्रक्रिया सुरू होते. मग ही जी सगळी संत मंडळी आहेत, त्यांच्या मनात फक्त स्पंदन निर्माण होतो आणि ईश्वर ते पूर्ण करतो. उदाहरणार्थ श्री अरविंदांना माहित होतं की भारताला स्वातंत्र्य मिळणार आहे आणि ते मिळालं. ज्ञानेश्वर माऊलींनी निर्जीव भिंत चालवली, कारण त्यांच्या मनात येणारी स्पंदनं ही थेट त्या भगवंताकडून आलेली असतात. आता अजून एक मुद्दा असा आहे की सत्संग पण खूप महत्वाचा आहे, कारण सत्संगातून पण भाववृद्धी होते. सत्संगात जर भक्ती आणि आत्मीयता असेल तर निसंगत्व येतं, आसक्ती कमी होते आणि ही पण गोष्ट परिवर्तनाला कारणीभूत ठरू शकते. मला तर असं वाटतंय की प्रत्येक क्षण हीच आता ईश्वरी कृपा आहे. आपण प्रत्येक श्वास घेतो ते आपलं ईश्वराच्या दिशेने होणारं आरोहण आहे आणि प्रत्येक प्रश्वास म्हणजे ईश्वर आपल्यासाठी अवरोहण करतोय, आपल्या जवळ येतोय, त्याची ग्वाही परमेश्वर देतोय. श्री अरविंद तत्वज्ञानामुळे श्वास आणि प्रश्वास हे आंदोलन, हा रिदम ही ईश्वराच्याच अस्तित्वाची खूण आहे हे जाणवलं. श्री अरविंदा अनन्य जीवा आशीर्वच द्यावा, विश्वपित्या तू आत्मसुखाचा अनुभव मज द्यावा. श्री अरविंद आणि श्रीमा यांना आपण एक ग्वाही देऊया की आम्ही उत्क्रांतीच्या दिशेने नक्की वाटचाल करू, ती प्रयत्नांची शिडी चढण्याचा प्रयत्न करू आणि तुमचे आशीर्वाद आमच्या सतत पाठीशी राहतील. भरूनी सद्भावांची अंजुळी मी आवोविया फुले मोकळी, अर्पिली अंध्रियुगुली विश्वरूपाच्या. निज भक्ता घेऊन जवळी कृपा कटाक्षे कुरवाळी, जेथीचा तेथे नेऊन घाली आनंद मेळी स्वरूपाच्या. ही जी प्रार्थना आहे ती वाचून आपण व्याख्यान थांबवूयात. हे जगन्माऊली, तुझ्या दिव्य तेजाची किरण सर्व विश्व झळाळून नाहून टाकत आहेत. त्या तेजस्वी प्रकाश कणांनी माझ्या जीवनाचा कण कण उजळून निघत आहे. मी अंतर्बाह्य सुखावत आहे, बदलत आहे, वेगळीच उभारी माझ्यात डोकावत आहे. मी धुंद आहे, मस्त आहे. माझ्या देहमंदिरातील सर्व दालनं जणू तुझं विश्रांती स्थान असावं इतकी स्वच्छ आणि लखलखीत आहेत. तुझी ती प्रेमपूर्ण करुणादृष्टी माझ्याकडे वळताच मी विश्वमय होतो. तुझ्या नेत्रातून प्रखर तेजाने बाहेर पडणारा एकच ज्ञानकिरण माझ्यात विलक्षण क्रांती घडवून आणतो. अंतःकरणातली जडता जाऊन भक्ती येते, संकुचितपणा जाऊन विशालता येते, अंधकार जाऊन प्रकाश येतो, स्वार्थ जाऊन सत्याचा शोध सुरू होतो. बदललेल्या अवस्थेत माझं मन, हृदय, जीवन आगळ्याच तेजाने तळपू लागतात, वेगळेच दिसू लागतात. हे माते, माझे मन हे तुझ्या आगमनाचा सोपान झालं आहे. माझे हृदय म्हणजे तुझ्या प्रेमाची मुक्त उधळण करणारी नीलज्योत. माझं जीवन म्हणजे तुझा दिव्य आदेश सर्वांपर्यंत पोचवून देणारे एक माध्यम. माझं शरीर म्हणजे तुझी विशाल दैवी संपदा साठवून ठेवणारं जणू स्वर्ण पात्र. दिव्यतेची, तेजाची, ज्ञानाची आणि प्रेमाची
पखरण करणाऱ्या हे महान मंगले प्रार्थना एकच, मी असाच राहो, केवळ तुझा दास होऊन, तुझ्या तेजाचं प्रतीक होऊन, वाढो सत्य आणि अनंत, मुक्त आणि विशाल, ध्येय जागो पूर्णतेचे, साम्राज्य पसरो आनंदाचे, दिव्य जीवनाचे आणि ईश्वरी सत्तेचे. माझं बोलणं मी श्री अरविंद श्रीमा आणि माझे सद्गुरू स्वामी विद्यानंद यांच्या चरणी समर्पित करते. हरिओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत.